ओके. म्युझिक ऐकू येत आहे का? जस्ट गिव्ह मी अ थम्स अप. शांत बसा. परफेक्ट. ओके. पाठीचा कणा सरळ ठेवा. तो आपला मेन अँटेना आहे युनिव्हर्सशी कनेक्ट होण्याचा, ज्याच्यातून फ्रिक्वेन्सी एक्सचेंज होतो सगळ्या. डोळे मिटा. ताट बसा. चेहऱ्यावर हसू येऊ द्या. जस्ट रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड अँड रिलीज. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. आपला आजचा दिवस कसा गेला? उद्या काय काम आहे? आपली घरातली डेली रुटीनची काय कामं बाकी आहेत? या सगळ्याकडे हे सगळे विचार मनात येत असतील तरी एक 5 ते 10 मिनिटं पुढचा काहीही विचार न करण्याचा प्रयत्न करा. मनातील सगळ्या विचारांना सांगा की मी तुला सगळ्यांना अटेंड करतो, फक्त आता पुढची 10 ते 15 मिनिटं मला माझी मिळू देत. ओके. तो मी जे सांगतोय ते नीटपणे ऐका. आपण सगळेजण आपापल्या भूतकाळातील, वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील चिंतांचा सतत विचार करून आपल्या शरीरात आणि मनात एक नकारात्मकता जमा करून ठेवली आहे. नोईंगली अननोईंगली आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये काही निगेटिव्ह ब्लॉकेजेस, काही निगेटिव्ह प्रोग्रामिंग करून ठेवलंय, ज्याच्यामुळे आपल्या मनात नकारात्मकतेची खूप जळमटं जमलेली आहेत. ती स्वच्छ करणं, ती क्लिन्झिंग करणं हे आपलं एक प्राईम मोटिव्ह आहे. तो आता डोळे मिटा. एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड अँड रिलीज. स्वतःशी म्हणा, स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतोय. मी कबूल करतो की आज माझ्या आयुष्यात जे काही घडलंय, जे काही घडतंय आणि जे घडणार आहे त्याला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, कोणतीही नकारात्मक परिस्थिती, कोणतीही नकारात्मक गोष्ट यांना मीच कुठेतरी आकर्षित केलंय. ही सगळी परिस्थिती मी 100% स्वीकारतोय. मी याला दुसऱ्या कोणालाही दोष देणार नाही. आज मी या नकारात्मकतेचा संपूर्ण ताबा घेतोय आणि या नकारात्मकतेतून, या बंधनातून मी आज स्वतःला मुक्त करणार आहे. एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड करा अँड रिलीज करा. आता आज आपण पर्वतारोहण करणार आहोत. ओके. त्यासाठी आपण आपली बॅग भरतोय. बारीक सारीक सगळ्या लागणाऱ्या गोष्टी, पर्सनल बिलॉंगिंग्स, काही औषध, गोळ्या, एखादा छोटासा स्कार्फ, टोपी, टॉर्च, मोबाईल चार्जर, व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट. अशी सगळं सामान भरताना आपल्याला थोडंसं टेन्शन आलंय की मी नक्की हे सगळं करू शकेन ना. पण एक खूप आनंदाची भावना आहे मनात की यार किती दिवस झाले मी ट्रेकिंगलाच गेलो नाहीये, किती दिवस झाले मी फिरायलाच गेलो नाहीये कुठे. अशा संमिश्र भावना घेऊन आपण आनंदाच्या आणि काळजीच्या असो, टेन्शनच्या असो, संमिश्र भावना एकत्र जमा करून आपण बॅग भरतो आणि दुसऱ्या दिवशी आपण आपल्या आवडीच्या ठिकाणी ट्रेकिंगला चाललोय. आता उगाच मनात हुरहुर आहे की मला नक्की चढता येईल ना, हा प्रवास सुखकर होईल ना, मला हे झेपेल ना, असे एक ना विविध प्रश्न मनात आहेत. असं असलं तरी आपण पूर्णपणे तयार होतो आणि ट्रेकिंगला चालून पडतो. आता एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड करा आणि रिलीज करा. आता असं इमॅजिन करा, असं व्हिज्युअलाइज करा की तुम्ही एका सुंदर पर्वताच्या पायथ्याशी उभे आहात. तुमच्या डोळ्यासमोर एक उंच पर्वत आहे, जो शांत आहे, भव्य आहे, पण तेवढाच मोटिवेशनल आहे.
हवा थोडीशी थंड आहे, पण एकदम फ्रेश आणि स्वच्छ. नो पोल्युशन व्हॉट वी हॅव इन अवर सिटीज. त्या हवेची झुळूक आपल्या त्वचेला प्रेमाने स्पर्श करून जाते. किती दिवसांनी त्या ताज्या हवेचा आनंद घेतलाय. नो पोल्युशन, नो नीड ऑफ एअर कंडिशनिंग ॲट ऑल. इट्स अ फील गुड फॅक्टर. छान वाटतं ह्या क्षणाला. सूर्याची कोवळी किरणं मध्येच डोकावतायत, मध्येच थंड वाऱ्याची झुळूक येते. एकूणच तुम्ही त्या पर्वताकडे असं मान वर करून बघताय आणि म्हणताय, येस, हा पर्वत मी चढणारच. हा पर्वत उंच आहे, त्याचं सौंदर्य, त्याची शांतता एकूणच अट्रॅक्टिव्ह आहे. आज तुम्ही तुमचं टार्गेट एकदम फिक्स केलंय की या पर्वतावर मी पोहोचणारच. मला याच्या टॉपवर पोहोचायचंच आहे असं म्हणता आणि तुम्ही चालायला सुरुवात करता. तुमचं पहिलं पाऊल आहे, पहिलं म्हणजे तुमचा श्वास. दुसरं पाऊल म्हणजे तुमचा आत्मविश्वास. तिसरं पाऊल म्हणजे तुमचं धैर्य आणि चौथं पाऊल म्हणजे तुमचं समर्पण. असं म्हणता म्हणता तुम्ही 100 पावलं क्रॉस करता आणि तुमच्या मनात एक वेगळीच ऊर्जा भरते. तुमच्या पायाखाली विविध प्रकारचे दगड आहेत. कधी वाट सरळ आहे तर कधी वाट वळणावर आहे. पण तुम्ही इथे थांबत नाही. मनात सतत एक मोटिवेशन, एक विचार आहे की हे शिखर माझं आहे आणि हे मी पूर्णपणे गाठणारच. असं म्हणता म्हणता तुम्ही अर्ध्यावर पोहोचता. थोडीशी धाप लागते म्हणून एका मोठ्या दगडावर तुम्ही विश्राम करताय. थोडासा दम खाऊन, 2 घोट पाणी पिऊन खाली वाकून बघता तर अर्धा पर्वत तुम्ही पार केला आहात. तुम्ही एक खोल श्वास घेता आणि आपल्या आवाजाकडे लक्ष देताय. तुमचा आतला आवाज तुम्हाला सांगतोय की आता उरलेलं शिखर मी लवकरात लवकर पार करणार आणि त्या मोटिवेशनने तुम्ही चालायला पुन्हा सुरुवात करता. आता चालणं हलकं झालंय आणि तुम्ही ते शिखर पार करायला लागता. जसे जसे वर जाताय तशी तशी हवा थंड आहे, पण मनामध्ये एक फायर इन बेली आहे आतल्या जिद्दीची, टू अचीव द टार्गेट, टू रीच द टॉप ऑफ द माउंटन. थोडं काही अंतर गेल्यावर तुम्ही त्या शिखराच्या टॉपला पोहोचता. त्या उत्तुंग शिखराच्या टॉपवर पोहोचलेले आहात. सूर्य अजिबात प्रखर नाहीये, हवा देखील थंड आहे आणि ते भव्य आकाश तुमचं हसून खूप आनंदाने, प्रेमाने स्वागत करतंय. ते तुम्हाला आकाश एक वेलकम करते की ये, आलास, वेलकम. विविध प्रकारचे पक्षी, त्यांचा किलबिलाट खूप छान वाटतोय. आता खाली तुम्हाला छान घाट दिसतोय, विविध प्रकारची झाडं दिसतायत, खूप शांत वाटतंय आणि तुम्हाला आनंद झालाय की तुम्हाला जे अचीव करायचं होतं ते तुम्ही केलं आहात. तुम्ही दोन्ही हात पसरून डोळे मिटून आहात आणि ओरडून म्हणताय की येस, आय एम केपेबल. मी सक्षम आहे, मी शांत आहे, मी मुक्त आहे, मी पूर्ण आहे. माझा प्रवास सुंदर होता. माझे ध्येय एकदम स्पष्ट आहे. मी स्वतःवर संपूर्णपणे प्रेम करतो. सो रिपीट आफ्टर मी फॉर अवर अचीवमेंट दॅट I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you.
I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता आज या शिखरावरच निसर्गाच्या सानिध्यात आपण आपलं आसन मांडून मेडिटेशन करणार आहोत. आजच्या आपल्या मेडिटेशनचा टॉपिक आहे करिअर. आता हळूहळू तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये प्रवेश करताय. तुम्हाला आठवतंय आपण काही वेळापूर्वी आपली बॅग भरत होतो तेव्हा वेगळीच काळजी वाटत होती की हे झेपेल की नाही झेपणार, मी करू शकेन का करू शकणार नाही. ते अजून काही नसून तुम्ही मगाशी पहिल्या कॉलम मध्ये लिहिलेल्या करिअर बाबतची आपली दुःख किंवा खंत होती. त्या सगळ्या गेल्या कित्येक वर्षापासून एका जुन्या जळमट्यांसारख्या साठवून राहिल्या. त्या व्यथांना आठवा. त्या तुमच्या डोळ्यासमोर आणा जे तुम्ही पहिल्या कॉलम मध्ये लिहिलं आहे. आता आपल्याला स्वतःशी संवाद साधायचा आहे. माझ्या मागे म्हणा, माझ्या मागे योग्य संधी असूनही ती गमवावी लागली. थोडस जर का धाडस केलं असतं किंवा थोडस डेअरिंग केलं असतं तर आजची परिस्थिती खूप वेगळी झाली असती. सुरक्षिततेसाठी न आवडणाऱ्या कामात नोकरीत राहावं लागलंय आणि आत्मविश्वासाच्या मोठ्या संध्या गमवाव्या लागल्या. बदल स्वीकारायला मन तयार नव्हतं. करिअरमध्ये पुढे जाता नाही आलं. काही घरची परिस्थिती असेल त्याच्यामुळे काही शिक्षण घेता आलं नसेल जे राहून गेलं असेल आयुष्यात, किंवा योग्य तो मेंटॉरच मिळाला नाही. यार मला खूप काही करायचं होतं. असे एक ना विविध जे काही अडचणी आहेत, ज्या काही प्रॉब्लेम आहेत, जे काही गिल्ट आहे, जे काही दुःख आहे ते मनात आणा, तुमच्या डोळ्यासमोर आणा. कळत नकळत जर का स्वतःच्या मूल्याशी विसंगत काम करावं लागत असेल तर ती गिल्ट, ते दुःख स्वतःच्या मनातलं व्यक्त करा. टॉक टू युअर सेल्फ विथ युअर सेल्फ. ज्या कोणी हाऊसवाईफ आहेत त्यांनी म्हणा की घरच्या जबाबदाऱ्यांमुळे इच्छा असून सुद्धा घराच्या बाहेर पडून नोकरी किंवा काम नाही करता आलं. मला माझं स्वतःचं करिअर नाही बनवता आलं जसं मला हवं होतं. असं असलं तरी सगळ्या व्यथांचा आणि त्यामुळे आलेल्या निगेटिव्हिटीचा मी आज स्वीकार करतोय आणि या सगळ्या परिस्थितीची मी जबाबदारी घेतोय. या निगेटिव्ह दुःखाच्या आणि त्रासाच्या परिस्थितीतून मीच स्वतःला आज मुक्त करतोय आणि यामुळे होणाऱ्या आणि त्रासाला परमनंटली आपल्या ब्रेन मधून काढायसाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Take a deep breath. Hold and release. चेहऱ्यावर थोडंसं हसू आणा. आणि तुम्हाला आठवतंय का, तुम्हाला बॅग भरताना जो आनंद झाला होता की येस मी ट्रेकिंगला जाणार आहे, तो आनंद म्हणजे दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेल्या करिअर बाबतचा असणारा आपला आनंद. त्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवा, त्या तुमच्या डोळ्यासमोर आणा.
आता आपण त्या सगळ्या गोष्टींना एक्नॉलेज करणार आहोत. चेहऱ्यावर एक हसू येऊ द्या, प्रेमाचं स्माइल येऊ द्या आणि माझ्या मागे म्हणा की मला जे काम आवडतं तेच मी करतोय. मला स्वतःशी मूल्यांचं जे भावनिक आहे की सुसंगीत भूमिका मी पार पाडतोय. स्टुडंट्सना शिकवणं, क्लायंटना मदत करणं, सोसायटीला काहीतरी गेट बॅक करणं, गिव्ह बॅक करणं, टीमला लीड करणं, मार्गदर्शन करणं, याच्यामुळे संपूर्ण सकारात्मक परिणाम घडतायत. मला मनासारखं शिक्षण घेता आलं, मनासारखं नोकरी मिळाली, मला हवं ते काम मिळालंय, म्हणून मी आज खूप खूप खुश आहे. हाऊसवाईफ्सने म्हणा की घर सांभाळणं हे काम सोपं नाहीये, अजिबात सोपं नाहीये. ते अत्यंत चॅलेंजिंग काम आहे आणि ते मी अतिशय चोखपणे पार पाडतेय. याचा मला खूप आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. एकूणच या करिअरचा आनंद, मग भले तो हाऊस वाईफचा असो किंवा प्रोफेशनल्सचा असो किंवा बिझनेसमॅनचा असो, हा आनंद 10x वाढण्यासाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता आपण पर्वताच्या पायथ्याशी जेव्हा उभे होतो आणि जेव्हा आपण टार्गेट केलं होतं की याच्या टॉपवर मी आज पोहोचणारच, तेवढ्याच जिद्दीने तुम्ही तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेली तुमची ध्येय, तुमची टार्गेट्स तुमच्या डोळ्यासमोर आणा. जस्ट थिंक, तुम्हाला आता आयुष्यात करिअर मध्ये काय करायचंय. तुमची पोझिशन हवी आहे, तुमची पे स्केल व्हायला हवी आहे, तुमचा बिझनेस वाढायला हवाय, जे असेल ते डोळ्यासमोर. माझी सगळी ध्येय पूर्ण करण्याची ताकद माझ्यात आहे, तो आत्मविश्वास माझ्यात आहे, ती जिद्द माझ्यात आहे. स्वतःला सांगा की माझ्या ध्येयाला, माझ्या टार्गेटला ते खत पाणी, सूर्यकिरण मिळून लवकरच भव्य असा वटवृक्ष होणार आहे. मी माझं टार्गेट अचीव्ह नाही करणार, मी माझं टार्गेटच ब्लास्ट करणार आहे. आय विल अचीव्ह इट लाईक एनिथिंग. माझ्या सगळ्या ध्येयांचा मी आदर करतो आणि आय नो की आय एम ऑन राईट ट्रॅक. माझ्या क्षमतेवर, माझ्या कॅपेबिलिटीवर मी विश्वास ठेवतो आणि सगळे ध्येय पूर्ण होण्यासाठी रिपीट विथ मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you.
आता पर्वतारोहण करताना आपल्या पायाखाली कधी कधी दगड होते, कधी कधी वाट वळणाची होती. ही वाट किंवा हे अडथळे म्हणजे आपल्या करिअर मध्ये येणाऱ्या चौथ्या कॉलम मधली लिस्ट. हे ब्लॉकेजेस हे डोळ्यासमोर आणा, किंवा हे जे आपले चौथ्या कॉलम मधले जे पॉइंट्स आहेत ते डोळ्यासमोर आणा. आता माझ्या मागे म्हणा, लॅक ऑफ कॉन्फिडन्स असेल, स्पष्ट ध्येयाचा अभाव असेल, किंवा स्वतःच्या क्षमतेवर मला स्वतःलाच विश्वास नसेल, किंवा योग्य मार्गदर्शन मिळालं नाहीये, कामात असमाधान, कंटाळा, आळस, कॉम्पिटिशन, टेक्नॉलॉजी अडॉप्शन, किंवा खूप टॉक्सिक वर्क कल्चर असेल, आर्थिक अस्थिरता, नवीन चॅलेंजेस घेण्याची भीती वाटत असेल, किंवा फॅमिलीकडनं सपोर्ट नसेल, असं सगळं जे काही असेल, ही सगळे अडथळे आहेत, हे सगळे स्पीड ब्रेकर्स आहेत जे मला स्टॉप करतायत. या सगळ्या अडथळ्यांना मी मान्य करतो आणि याची सगळी जबाबदारी मी घेतो. आणि या सगळ्या ऑब्स्टॅकल्समुळे माझ्यात जी ठासून भरलेली निगेटिव्हिटी आहे, त्या निगेटिव्हिटीला मी आज मुक्त करतो. या सगळ्या अडथळ्यांना मी पार करतो आणि मी नक्की ठरवतोय की ना मी ओव्हरकम करेन. या हिमतीने आपण ऑब्स्टॅकल्सला पार करून आपल्या ध्येयाकडे कूच करण्यासाठी जस्ट रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता या पर्वतावर चढताना आलेली सरळ वळण म्हणजे 5व्या कॉलम मध्ये लिहिलेली तुमची स्ट्रेंथ, तुमची सपोर्ट सिस्टम, तुमची स्ट्रॉंगेस्ट लिस्टची पॉइंट, ती आठवा आणि तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता माझ्या मागे म्हणा, माझ्या धैर्याला आणि चिकाटीला माझ्या मनापासून धन्यवाद. त्यांनी मला प्रत्येक अडथळ्यातून पुढे नेलंय. माझ्या आत्मविश्वासामुळे मी स्वतःवर विश्वास ठेवू शकलो, त्यासाठी मी कृतज्ञ आहे. माझ्या सर्जनशीलतेने मला नव्या नव्या दिशा दाखवल्या, त्यासाठी मी खरंच मनापासून आभारी आहे. माझ्या शांततेमुळे, माझ्या पेशन्समुळे मला गोंधळात स्थिर राहायला शिकवलं, त्यासाठी मी स्वतःचे आभार मानतो. माझ्या कुटुंबाच्या प्रेमासाठी, विश्वासासाठी मी कृतज्ञ आहे. त्यांनी मला उभं राहायला खूप मदत केली आहे. माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे आणि माझं काम अधिक चांगल्या प्रकारे मी त्यांच्यामुळे करू शकलो. माझ्या मेंटॉर्सने दिलेल्या गायडन्समुळे मी माझं ध्येय ओळखू शकलो. मी त्या सगळ्यांचा मनापासून शतशः ऋणी आहे, शतशः ऋणी आहे, शतशः ऋणी आहे. आता दोन्ही हात स्वतःच्या छातीला स्पर्श करा, प्रेस करा छातीवर, आणि असं इमॅजिन करा की हे दोन्ही शक्तिशाली हात खूप पॉवरफुल मॅग्नेट्स आहेत, जे आपल्या मनातील, शरीरातील उरलेली नकारात्मकता खेचून घेत आहेत. प्रत्येक पेशी सेल मधली उरली सुरलेली निगेटिव्हिटी संपूर्णपणे खेचून घेत आहेत.
त्याच्यामुळे आपले दोन्ही हात जड झाले. आता दोन्ही हात छातीवरून काढून दोन्ही हात रब करा, एकमेकांवर रब करा आणि एनर्जी जनरेट करा आणि असं इमॅजिन करा काही सगळे निगेटिव्हिटी या युनिव्हर्स मध्ये रिलीज करतोय आणि ती पूर्णपणे नष्ट होतीये. सो जस्ट रिलॅक्स नाऊ. ह्या क्षणी तुम्ही सगळ्या टेन्शन आणि ताणतणावातून मुक्त झालेले आहात. तुम्हाला एखाद्या पिसाप्रमाणे हलकं वाटतंय, शांत वाटतंय. आता माझ्या मागे म्हणा, आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ड अँड आय एम वर्दी. आय एम कॉन्फिडेंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड. I'm ready, I'm successful, I'm motivated, I'm lucky, I'm happy, I'm thankful. And the most important thing, I am powerful. मी एक पैशाचं मॅग्नेट आहे, मला एक समृद्धी प्राप्त झालेली आहे. समृद्धी म्हणजे काय? निरोगी आरोग्य, निरोगी मन, खूप सारं समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम नातेसंबंध. ह्या क्षणी माझं मन, माझं शरीर, माझा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये गेलंय. मला स्वतःला खूप शांत वाटतंय. तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहात. तुम्हाला पर्वताच्या शिखरावर पोहोचल्यावर जसा आनंद झाला होता ना, तसाच, अगदी तसाच आनंद होतोय तुम्हाला आता ह्या क्षणाला. बघा, तुम्हाला तुमच्या आवडीचं काम मिळालंय. तुमचा आत्मविश्वास कितीतरी पटीने वाढलाय. तुम्ही सगळे डिसिजन्स योग्य रीतीने घेऊन तुम्ही पुढे गेलेले आहात. तुमच्या कामाची सगळीकडे प्रशंसा होते, सगळेजण अप्रिशिएट करतायत आणि तुम्हाला कामाचा योग्य तो मोबदला मिळतोय. तुमचं वर्क लाईफ बॅलन्स अमेझिंग होतंय. तुम्हाला कामात समाधान आणि वैयक्तिक जीवनात शांती मिळाली आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याचं टाइम मॅनेजमेंट आणि तुमचं मेंटल आरोग्य एकदम योग्य पद्धतीने मॅनेज करताय. तुमचं करिअरचं सगळी स्वप्न साकार झालेली आहेत. मी आता पुढील 1 मिनिट तुमच्याशी काहीही बोलणार नाहीये. तुम्ही फक्त या यशाच्या शिखरावरची ही शांतता, हा आनंद, हे समाधान, हा आत्मविश्वास अनुभवा. ऑल राईट. आता दोन्ही हात एकमेकांवर रब करा, एनर्जी जनरेट करा, फील द एनर्जी, सेन्स इट. तुमच्या डोळ्यांना लावा, ते दोन्ही हात तुमच्या डोळ्यांना लावा, चेहऱ्यावरून फिरवा, कपाळावर लावा. रिलॅक्स आणि स्लोली ओपन युअर आईज. हळूहळू तुमचे डोळे उघडा. उपचार झालेलं पाणी 2 घोट प्या. ओके, ग्रेट. That comes to the end of our session. One sec. Okay. Okay. आज अनिलजी कॅमेरावर आलेत. गुड टू सी यू सर.
एक पर्सनली बघितल्यावर वेगळी फिलिंग येते. थँक्स फॉर कमिंग ऑन कॅमेरा. थँक्यू सो मच. ओके, सो आय थिंक कोणाला काही क्वेश्चन आहे, काही डाऊट आहे, काही बोलायचं आहे, एनिथिंग? ओके, so if nothing else, then we call for the session. So I wish you a very good night and see you Good tomorrow at night. 9:45. Yeah. Thank you everyone. Bye bye bye. See you. Good night. Bye. Good night. Good night. Thank Good you. night.